हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले. पहिल्या व्हिडिओमध्ये कसं तयार होतं ते बघितलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही एक्झाम्पल्स बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपण जर अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन करायचे असेल तर त्याचे सेंटेन्सेस कसे होणार ते बघणार आहे. म्हणजेच आपण बंच वाईज सेंटेन्स करणार आहे. एका सेंटेन्सचे 4 प्रकारे सेंटेन्सेस कसे होतात, मग त्याचा मराठीमध्ये अर्थ कसा होतो आणि क्वेश्चन मध्ये कसं चेंजेस होतं ते आपणच बघणार आहे. ऑलरेडी आय हॅव रिटन एक्झाम्पल्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ, ज्याच्यामध्ये क्रिया भूतकाळामध्ये एका पर्टिक्युलर टाइमला चालू होती. त्याच्यामध्ये आपण वॉज आणि वेर हेल्पिंग वर्ब यूज करतो आणि त्याच्यासोबत येणार आहे क्रियापदाचं चौथं म्हणजेच क्रियापदाचं आयएनजीचं फॉर्म. सचिन वॉज प्लेइंग फॉर इंडिया टिल वर्ल्ड कप. सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप पर्यंत भारतासाठी खेळत होता. त्याची खेळण्याची क्रिया वर्ल्ड कप पर्यंत चालूच होती हे सांगण्यासाठी आपण याचा वापर केलेला आहे. सिंग्युलर असल्यामुळे वॉज आणि क्रियापदाला आयएनजी. कधीपर्यंत तर टिल वर्ल्ड कप. वर्ल्ड कप पर्यंत सचिन भारतासाठी खेळत होता. ह्याचं जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे तेव्हा हेल्पिंग वर्ब नंतर म्हणजेच वॉजच्या नंतर आणि वेअरच्या नंतर आपल्याला नॉट यूज करायचं. सो सेंटेन्स झालं सचिन वॉज नॉट प्लेइंग फॉर इंडिया टिल वर्ल्ड कप. वर्ल्ड कप पर्यंत सचिन भारतासाठी खेळत नव्हता. वॉज नॉट प्लेइंग. आता हे जर आपल्याला क्वेश्चन करायचं झालं की सचिन खेळत होता. सचिन खेळत होता का? त्याच्यासाठी पहिल्यांदा आलेला आहे हेल्पिंग वर्ब, त्याच्या जागी गेलेला आहे सब्जेक्ट. सो वॉज सचिन प्लेइंग फॉर इंडिया टिल वर्ल्ड कप. क्वेश्चन मार्क लास्टला येणार आहे की प्रश्न आहे म्हणून. सचिन भारतासाठी वर्ल्ड कप पर्यंत खेळत होता का? त्याची क्रिया चालू होती का या अर्थाने. आणि हेच जेव्हा निगेटिव्ह मध्ये जाणार आहे तेव्हा होणार आहे वॉज सचिन नॉट प्लेइंग फॉर इंडिया टिल वर्ल्ड कप. वर्ल्ड कप पर्यंत सचिन भारतासाठी खेळत नव्हता का? अफर्मेटिव्ह मध्ये होता का? निगेटिव्ह मध्ये अफर्मेटिव्ह मध्ये होता, निगेटिव्ह मध्ये नव्हता. प्रश्नामध्ये होता का आणि निगेटिव्ह आहे आणि प्रश्न आहे नव्हता का या अर्थाने. जसं की मी काल शिकवत होते, मी काल शिकवत नव्हते. मी काल शिकवत होते का? मी काल शिकवत नव्हते का? मुलं पाण्यामध्ये खेळत होती का? माझे आजोबा शेती करत होते का? हे सगळे क्वेश्चन विचारत असताना पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब येणार आहे, मग सब्जेक्ट येणार आहे आणि मग आयएनजीचं रूप क्रियापदाला लागणार आहे. सो एका सेंटेन्सचा आपण 4 प्रकारे करू. द नेक्स्ट वन इज द विंड वॉज ब्लोइंग हार्ड बिफोर रेनिंग. बिफोर रेनिंग दोन्ही चालतं. पावसाच्या अगोदर जोरात वारा वाहत होता. टू ब्लो म्हणजे वाहणे, तर आपण आयएनजीचं रूप वापरलेलं आहे. वारा एकवचनी असल्यामुळे वॉज यूज केलेला आहे. कधी तर पावसाच्या अगोदर. पावसा अगोदर वारा जोरात वाहत होता. निगेटिव्ह करत असताना बघा आपण वॉज नॉटच्या ऐवजी आपण वॉजंट शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे. नॉट न यूज करता एनी. सो द विंड वॉजंट ब्लोइंग हार्ड बिफोर रेनिंग. पावसाच्या अगोदर जोरात वारा वाहत नव्हता. वॉज द विंड ब्लोइंग हार्ड बिफोर रेनिंग. पावसाच्या अगोदर जोरात वाहत होता का? आणि वॉजंट द विंड ब्लोइंग हार्ड बिफोर रेनिंग. पावसाच्या अगोदर वारा जोरात वाहत नव्हता का? इथं आपण शॉर्ट फॉर्म घेतलेला असल्यामुळे वॉजंट स्टार्टिंगला आलेला आहे. जर नॉट हा शब्द स्टार्टिंगला पाहिजे असेल तर तो पूर्ण येणार नाही. त्याच्याऐवजी आपल्याला त्याचं शॉर्ट फॉर्म घ्यावं लागणार आहे. वॉज नॉट द विंड असं सेंटेन्स करू शकत नाही. वॉजंट हा यूज करू शकतो. नॉट पूर्ण पाहिजे असेल तर तो सब्जेक्टच्या नंतर एक शॉर्ट फॉर्म असेल तरच तो स्टार्टिंगला येणार आहे. वॉज आणि वॉजचे 2 सेंटेन्सेस करण्याचं काय आहे तर इथं आपण नॉट सेपरेट यूज करून कसं केलेलं आहे आणि इथं जर आपण शॉर्ट फॉर्म घेतला तर कसं हे दोन्ही तुम्हाला लक्षात यायला पाहिजे म्हणून. द नेक्स्ट वन इज द कॉलनी मेंबर्स वेर क्लीनिंग देअर कॉलनी ऑन संडे. कॉलनीमधले लोक रविवारी त्यांची कॉलनी स्वच्छ करत होते. आता कॉलनी मेंबर्स अनेक असल्यामुळे इथे आपण देअर कॉलनी असं घेतलं आहे. इथे जर एकच मुलगा असला असेल तर एकच माणूस असला असेल तर हिज कॉलनी असायला असते. एक मुलगी असली असती तर हर कॉलनी असं आलं असतं. मी जर माझ्या संदर्भात करणार असेल तर इथं आलं असतं माय म्हणून आलं असतं. पुढच्या व्यक्तीच्या संदर्भात असलं असतं यू तर इथं आलं असतं युअर कॉलनी. म्हणजे आय वॉज क्लीनिंग माय कॉलनी, यू वेर क्लीनिंग युअर कॉलनी, ही वॉज क्लीनिंग हिज कॉलनी, शी वॉज क्लीनिंग हर कॉलनी, दे वेर क्लीनिंग देअर कॉलनी. म्हणजे हा जो
प्रोनाउन आहे तो कसा चेंज झालेला आहे, तुमच्या सब्जेक्ट नुसार चेंज झाले. सो कॉलनी मेंबर त्यांची कॉलनी रविवारी स्वच्छ करत होते. निगेटिव्ह करत असताना आपण नॉट यूज केलेला आहे. द कॉलनी मेंबर्स वेर नॉट क्लीनिंग देअर कॉलनी ऑन संडे. रविवारी कॉलनी मधले मेंबर त्यांची कॉलनी स्वच्छ करत नव्हते. वेर द कॉलनी मेंबर्स क्लीनिंग देअर कॉलनी ऑन संडे. संडेला कॉलनी मेंबर त्यांची कॉलनी स्वच्छ करत होते का. आणि वेर द कॉलनी मेंबर्स नॉट क्लीनिंग देअर कॉलनी ऑन संडे. रविवारी कॉलनी मेंबर्स त्यांची कॉलनी स्वच्छ करत नव्हते. क्रिया करत होते, क्रिया करत नव्हते, करत होते का, करत नव्हते. ह्याच्यामध्ये आपण वेअर नंतर नॉट सेपरेट यूज केलेला आहे. हे जर शॉर्ट फॉर्म मध्ये करायचं झालं तर कसं होईल. सम पेशंट्स वेर मोर्निंग इन पेन बिफोर ऑपरेशन. टू मोन म्हणजे कणणे, वेदनेने आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा हा शब्द आहे टू मोन. आता इथं काय आहे, पेशंट्स अनेक आहेत त्यामुळे आपण वेअर वापरलेला आहे आणि क्रियापद मोडला आयएनजी. कधी, बिफोर ऑपरेशन, ऑपरेशनच्या अगोदर काही पेशंट्स, पेन म्हणजे वेदना, वेदनेनी कणहत होते. हेच निगेटिव्ह करत असताना आपण काय केलेलं आहे, वेरंट यूज केलेला आहे. नॉटचं काय केलं आपण, शॉर्ट फॉर्म केलेला आहे. सम पेशंट्स वेरंट मोर्निंग इन पेन बिफोर ऑपरेशन. ऑपरेशनच्या अगोदर काही रोगी किंवा काही पेशंट्स वेदनेमध्ये कणहत नव्हते. वेर सम पेशंट्स मोर्निंग इन पेन बिफोर ऑपरेशन. ऑपरेशनच्या अगोदर काही पेशंट वेदनेमध्ये कणत होते का. आणि वेरंट सम पेशंट्स मोर्निंग इन पेन बिफोर ऑपरेशन. ऑपरेशनच्या अगोदर काही पेशंट वेदनेमध्ये कणत नव्हते का. कणत होते, कणत नव्हते, कणत होते का, कणत नव्हते का. अगेन नेक्स्ट सेंटेन्स. डॉग वॉज लीकिंग बोन ॲट नून. कुत्रा दुपारी हाड चघळत होता. कुत्रा एकटाच आहे त्यामुळे वॉज यूज केलेला आहे. डॉग वॉजंट लीकिंग बोन ॲट नून. दुपारी कुत्रा हाड चघळत नव्हता. वॉज द डॉग लीकिंग बोन ॲट नून. कुत्रा दुपारी हाड चघळत होता का. आणि वॉज डॉग नॉट लीकिंग बोन ॲट नून. दुपारी कुत्रा हाड चघळत नव्हता का. तर आपण नॉट परत सेपरेट घेतलेला आहे. एकच कुत्रा असल्यामुळे वॉज, लीक क्रियापदाला आयएनजी, कधी तर दुपारी. क्रिया एका पर्टिक्युलर टाइमला भूतकाळामध्ये चालू होती त्याच्यासाठी आपण वापरणार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ऑलरेडी आता ही तिसरा व्हिडिओ आहे कंटिन्युअस टेन्स पास्टचा. पहिल्यापासून परत पहिल्यांदा बघा, मग दुसरं बघा, मग तिसरं बघा. तुम्हाला भरपूर सारे सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आहे. फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसची प्रॅक्टिस न करता निगेटिव्ह पण सेंटेन्स करता येणं गरजेचं आहे. क्वेश्चन्स करता येणं गरजेचं आहे. निगेटिव्ह क्वेश्चन करता येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण इथे बंच वाईज सेंटेन्सेसचं काय घेतलेलं आहे, सेशन घेतला आहे. जेणेकरून तुम्हाला काय काय चेंजेस होतात ते कळायला पाहिजे. जेव्हा सब्जेक्ट पहिल्यांदा असतो तेव्हा कोणतं सेंटेन्स आहे, जेव्हा हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा होतो तेव्हा काय सेंटेन्स होतो, नॉट यूज केल्यानंतर काय चेंजेस होतात हे तुम्हाला ह्याच्यामध्ये आता कळालं असेल. सो तुम्हाला पण काय करायचं, एक सेंटेन्स घ्यायचे, त्याचे बंच वाईज सेंटेन्सेस करायचे. राईट इन मराठी ऑल्सो अंडरलाईन द वर्ब. जसं की इथे मी इंग्लिशमध्ये अंडरलाईन केलेलं आहे तसं तुम्ही मराठीमध्ये करायचंय. खेळत होता अंडरलाईन, खेळत नव्हता अंडरलाईन, खेळत होता का अंडरलाईन आणि खेळत नव्हता का अंडरलाईन. त्याच्यामध्ये परत वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आपण डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन बघणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये की डब्ल्यूएच टाईप शब्द वापरल्यानंतर सेंटेन्स कसे होतात, त्यांचा अर्थ कसा होतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. दिस इज फॉर टुडे. थँक्यू.